नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ते अपडेट म्हणजे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गट क सर्वत्र मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवा भरतीचे अर्ज मागून देत आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर अंगणवाडी नोकरी करण्यासाठी तुम्हाला इथे चांगली संधी प्राप्त झालेली आहे. तर तो अर्ज कशा पद्धतीनं फिल करायचा आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला cdn.dgalm.com या वेबसाईटवर यावं लागेल. ही वेबसाईट तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल. तिथे क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता. इथे आल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. या जाहिरातीचं PDF तुम्हाला इथे दिसेल. क्लिक हिअर टू रेफर ॲडव्हर्टाइजमेंट PDF, क्लिक हिअर टू ॲडव्हर्टाइजमेंट PDF. हे दोन्ही PDF तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. हे PDF आपण इथं ओपन करायचं. PDF ओपन केल्यानंतर आपल्याला ह्या भरतीबद्दलची माहिती इथं आपल्याला देण्यात आलेली आहे. या भरतीबद्दलची माहिती मी तुम्हाला इथं थोडक्यात सांगतो, की म्हणजे जास्त वेळ न घेता तुम्हाला थोडक्यात यामध्ये माहिती मी तुम्हाला सांगतो. इथे तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही बघू शकता पदाचे नाव मुख्य सेविका प्रवेशिकासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार. त्याचबरोबर तुम्हाला इथं वेतन श्रेणी असणार आहे 35,000 ते 1,12,400 ही वेतन श्रेणी असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज करण्याचे कालावधी बघू शकता. इथं 14/10/2024 ते 3/11/2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा दिनांक कालावधी व इतर सूचना या वेबसाईटवरून तुम्ही करू शकता. ही वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर येऊ शकता. या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे माहिती. या PDF ची माहिती तुम्हाला संपूर्णपणे वाचून घ्यायची मगच अप्लाय करायचं. तर चला तर आपण बघूया अर्ज कशा पद्धतीनं करायचा. त्यासाठी या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर्ड टू लॉग इन असे दोन ऑप्शन दिसेल. तुम्ही जर ॲप्लिकेशन केलं असेल तर तुम्हाला इथं तुमचं रिॲप्लिकेशन तुम्हाला इथून बघता येईल. आणि तुम्हाला जर पहिल्यांदाच ॲप्लिकेशन करत असेल तर न्यू रजिस्ट्रेशन क्लिक हिअर यावर आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटलं की लोड होत आहे. लोड झाल्यानंतर आपल्याला क्लोज या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर इथं आपल्याला समोर असं काही माहिती येईल. आपल्याला ह्या माहिती भरायची, जसं की तुम्हाला अर्जदाराचे नाव भरायचे, अर्जदाराची जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, आपलं जेंडर सिलेक्ट करायचं. त्यानंतर ही संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे. त्यानंतर मी सहमत यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला काही सूचना दिलेली आहे. ही सूचना आपण व्यवस्थित वाचून घ्यायची. ही सूचना वाचल्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथे खाली आल्यानंतर आपल्याला आता अर्ज कसा भरायचा तो आपण बघणार. त्यासाठी तुम्हाला इथे एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. कृपया कोणत्याही वादन न करता डॉक्टर, श्रीमती, प्राचार्य इतर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्रानुसार आपले नाव काटेकोरपणे प्रविष्ट आपल्याला इथं करायचं आहे. तुम्हाला तुमच्या नावासमोर तुम्ही डॉक्टर असेल, श्री असेल, श्रीमती असेल, हे आपल्याला काही नाही टाकायचं. तुम्हाला फक्त तुमचं जसं 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं आपल्याला इथे नाव टाकून घ्यायचं. इथं तुम्हाला तुमचं इथं उमेदवाराचे पहिले नाव टाकायचे, इथं उमेदवाराचे मधले नाव टाकायचे, इथं उमेदवाराचे आडनाव टाकायचे. त्यानंतर आपल्याला खालीच ही माहिती भरल्यानंतर इथं आपल्याला तुमच्या नावात बदल झालेला आहे का. तुमच्या नावात बदल झाला असेल तर येस करायचा, नसेल तर नो करायचा. झाला असेल तर येस करायचं. जो काही तुमच्या नावात बदल झाला असेल तो बदल आपल्याला टाकून घ्यायचा. इथं नावात बदल नसल्यामुळे मी नो या बटनावर क्लिक करतो. इथं त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. जे काय तुमचं जन्मवर्ष असेल ते इथून आपल्याला अगोदर सिलेक्ट करून घ्यायचं. तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं खाली इथं बघू शकता तुम्ही. इथं तुम्हाला एक महत्त्वाची माहिती दिली. कृपया तुमच्या मॅट्रिक 10वी प्रमाणपत्र SSC नुसार तुमची जन्मतारीख काटेकोरपणे प्रविष्ट करा. जसे तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट जशी जन्मतारीख असेल तशीच जन्मतारीख आपल्याला इथं टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं आपल्याला जेंडरवर जायचं. जेंडर आपल्याला फिमेल सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचे आईचे नाव टाकायचे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. पुन्हा तोच कन्फर्म मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा. या व्यतिरिक्त कोणता मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल तर अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा. नाही टाकलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला तुमच्या इथे ईमेल ID टाकायचा. ईमेल ID पुन्हा तोच ईमेल ID आपल्या इथे टाकायचा. ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा
10वीचा जो बैठक क्रमांक होता, तो बैठक क्रमांक आपल्या इथे टाकायचा. तुम्ही कोणत्या वर्षी पासआउट झालं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं परीक्षा चाचणी केंद्र जिल्हा पसंती क्रमांक 1, तुम्ही एक्झाम कुठून देणार ते त्यासाठी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा. त्यानंतर सेकंड जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा, जो तुम्हाला सोयीस्कर वाटेल तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुमची वरील संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला नोट इथं दिसला, ह्या ॲरोवर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं काही सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही उमेदवाराला त्याच्या पसंतीनुसार परीक्षा केंद्र न मिळाल्यास त्यांना प्रविष्ट केलेल्या पसंतीनुसार जवळचे उपलब्ध परीक्षा केंद्र प्रदान केले जाईल. परीक्षा केंद्राबद्दलच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही. ही आपल्याला एक्सेप्ट करायचं. जनरेट OTP करा, यावर आपल्याला क्लिक करायचं. जनरेट OTP करा, यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस बघायला भेटेल. इथं आपल्याला आपला हा कॅप्चा टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सबमिटचं ऑप्शन दिसेल. सबमिट या बटन आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. काइंडली यूज OTP रिसिव्ड ऑन द युअर मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस. ओके या बटनावर क्लिक करायचं. आपल्या याच्यावर जो OTP पाठवला जाईल तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा. जो काही आपल्या मोबाईलवर OTP घाल ते OTP इथं टाकून घ्यायचा. व्हॅलिड OTP सत्यापित करा, यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला असं समोर इंटरफेस दिसेल. OTP हॅज बीन व्हॅलिड सक्सेसफुली. त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं. इथं खाली आपल्याला डिक्लेरेशन आहे, मी सहमत आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं. इथं आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करा, यावर क्लिक करायचं. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं. ते खाली आल्यानंतर आपण आपली भरलेली माहिती इथं आपल्याला दिसेल. आपली इथं सुरुवातीला आपली जन्मतारीख दिसेल, तुमचं जेंडर दिसेल, उमेदवाराचे नाव दिसेल, उमेदवाराचे मधले नाव, आडनाव, हे तुम्हाला तुमचं नावात काही चेंज असेल तर ते नाव इथं तुम्हाला दिसेल, नसेल तर ब्लँक दिसेल. ही अशी संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल. ही भरलेली माहिती तुमची बरोबर आहे का चेक करायची. बरोबर असेल तर ह्या टिक या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. तुमची भरलेली माहिती कुठली जर चुकीची असेल तर तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचं, पुन्हा माहिती भरायची. माझी संपूर्ण माहिती बरोबर आहे, त्यामुळे संपूर्ण माहितीवर टिक करतो. टिक केल्यानंतर तुम्हाला ही भरलेली माहिती जर तुमची बरोबर असेल तर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं आपल्याला म्हणता येते द इन्फॉर्मेशन वन्स सबमिटेड can not be the modify. Click OK if you the have verified information to correct and the submit is click close to review again, then to submit. भरलेली माहिती बरोबर असेल तर ओके या बटन आपल्याला क्लिक करायचं. भरलेली माहिती बरोबर असल्यावर ओके या बटनावर क्लिक करण्यासमोर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड सक्सेसफुली झालेला आहे. तुम्हाला तुमचा असं रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. याचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून किंवा फोटो काढून घ्यायचा, किंवा तुम्हाला मेसेज स्वरूपात तुमच्या मोबाईलवर सुद्धा येणार आहे. त्यानंतर आपल्याला क्लोज या बटनावर क्लिक करायचं. या अशा पद्धतीने आपल्याला आपल्या भरलेली फॉर्मची माहिती इथे आपल्याला दिसेल. त्यानंतर आपल्याला इथं जायचं, गो टू ॲप्लिकेशन. त्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्या इथं बघायला भेटेल. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथे खाली आल्यानंतर आपल्याला टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायची. अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आपण वाचलं आहे. त्यानंतर इथं अप्लाय पोस्टवर क्लिक करायचं. इथं आपली पोस्ट सिलेक्ट करून घ्यायची. पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपलं पुन्हा खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर आपली भरलेली माहिती दिसेल. इथं आपल्या
व्यक्तिगत माहिती इथे काही भरायची. तर आपल्याला आदिवासी प्रमाणपत्र, जन्म दाखला, शाळा सोडलेला दाखला, निर्गमित करणाऱ्या कार्यालयाचे संस्थेचे नाव आपल्याला इथं भरायचे आहे. इथं आपल्याला राष्ट्रीय तत्व आपल्याला आपलं इंडियन म्हणजे भारतीय करायचं आपल्याला. त्याचबरोबर आपल्याला इथे विचारलं आहे तुम्ही इथं महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, इथं आपल्याला येस या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथे विचारलं आदिवासी प्रमाणपत्र, जन्म दाखला, शाळा सोडलेला दाखला, निर्गमित करणाऱ्या कार्यालयाचे संस्थेचे इथं आपल्याला नाव टाकायचं. तुम्हाला ज्या संस्थेमार्फत जन्म दाखला किंवा निर्गम उत्तर दिलं तिथं आपल्याला त्या संस्थेचं इथं नाव टाकून घ्यायचं. किंवा डोमेसाईल जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तहसील मार्फत डोमेसाईल भेटलं नाही तर तुम्हाला तहसीलचा ॲड्रेस टाकून द्यायचा. त्यानंतर इथं तुम्हाला खाली आल्यानंतर इथं तुमचं आदिवासी प्रमाणपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा टीसी कधी भेटली त्याची तारीख आपली इथं टाकून घ्यायची. जी काय तुमची तारीख असेल तिथून मग डेट ऑफ बर्थ इथं म्हणजे डेट टाकून घ्यायची. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्याकडे तुम्ही जरा जन्म दाखला लावला असेल, शाळा सोडला टीसी लावला असेल, त्याच्यावर एक अनुक्रमांक असेल ते अनुक्रमांक आपल्याला इथं टाकून घ्यायचे. माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. इथं खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपल्याला ही माहिती भरायची. इथं तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची, जी कोणती तुमची कॅटेगरी असेल ती. इथं तुम्ही SC असाल, ST असाल, जी OBC असाल, SBC असाल, जी कास्ट असेल आपल्याला तिथं कास्ट इथं सिलेक्ट करून घ्यायची. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथलं जात प्रमाणपत्राचे निर्गमित करणारे कार्यालयाचं नाव, तुम्हाला कोणत्या कार्यालयामार्फत कास्ट सर्टिफिकेट त्याची इथं कार्यालयाचं नाव टाकायचं. त्यानंतर तुम्हाला कधी भेटलं ते डेट टाकायची आणि ते तुम्हाला कास्टचा इथे तुम्हाला अनुक्रमांक टाकायचा. त्यानंतर आपल्याला जात प्रमाणपत्राची वैधता डेट आपली इथे टाकायची, किती दिवस व्हॅलिडिटी ती आपली इथे टाकून घ्यायचं. मी इथं जनरल असल्यामुळे इथं जनरल सिलेक्ट करतो, ओपन असल्यामुळे ओपन सिलेक्ट करतो. आणि तुम्ही कॅटेगरी असाल तर कॅटेगरी सिलेक्ट करू शकता आणि तशा पद्धतीने माहिती भरायची. ही माहिती भरल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर आपल्याला इथं मी त्याने विचारलं आहे किमान एक ओळखीचा पुरावा अनिवार्य आहे, कृपया वैध ओळखपत्र तपशील प्रविष्ट करा. हे ओळखपत्र ओरिजिनल ID प्रूफ भरतीच्या सर्व टप्प्यावर आवश्यक असेल. त्यानंतर आपल्याकडे पॅन कार्ड आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. इथं आहे म्हणून मी यस करतो. आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आपल्याकडं मतदार ओळखपत्र आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. आपल्याकडे पासपोर्ट आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करायचं. त्यानंतर तुमचे बँक खाते क्रमांक आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. मी आहे त्यामुळे यस करतो. ते यस केल्यानंतर आपल्याला इथं आपल्याला आपला पॅन नंबर टाकून घ्यायचा. इथं पॅन कार्डवरील नाव इथं आपल्याला टाकून घ्यायचं. त्यानंतर इथं आपल्याला आपला खाते क्रमांक टाकायचा. इथं बँकेचं नाव टाकायचं. पुन्हा बँकेचं खाते क्रमांक आपल्याला इथं टाकायचा. त्यानंतर आपल्याला टर्म कंडिशन एक्सेप्ट करायची. सॉरी, तुम्हाला इथं आल्यानंतर मी माहिती थोडी मिसमॅच झाली सांगताना. इथं तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला तुमचे खातेधारकाचे नाव टाकायचे. इथं आपल्याला बँकेचे नाव टाकायचे. इथं आपल्याला खाते क्रमांक टाकायचा. खाते क्रमांक टाकल्यानंतर एक्सेप्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं, म्हणजे टर्म कंडिशन एक्सेप्ट करायची. सेव्ह करून नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करायचं. इथे तुम्हाला तुमचं नाव, बँकेचं नाव, तुमचं खाते क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे टर्म कंडिशन एक्सेप्ट करायची आणि नेक्स्ट बटनावर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असे काही माहिती दिसेल, डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेला आपला. त्यानंतर आपला ओके या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपलं कम्युनिकेशन डिटेल इथं आपल्याला भरायचं. इथं आपल्याला आपण यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे का, केले असेल तर होय करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर आपल्याला विचारलं आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहात का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर आपल्याला पुन्हा इथं खालीचं राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्याचा तपशील इथं आपल्याला द्यायचं आहे. तुम्ही राज्य, केंद्र, नियमित शासकीय संस्थेत कर्मचारी आहात का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर आपल्याला इथं महिला आरक्षण तपशील इथं भरायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली यायचं, तुम्हाला महिला आरक्षण अंतर्गत अर्ज करायचा आहे का. आपण इथं महिला आरक्षण अंतर्गत अर्ज करायचा असल्यामुळे आपलं इथं होय यावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथं खाली प्रकल्पग्रस्ताची माहिती भरायची आहे. इथं आपल्या आपण भूकंपग्रस्त आहात का, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. त्यानंतर इथं आपलं खाली माजी सैनिकची माहिती भरायची. तुम्ही माजी सैनिक ESM आहात का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा.
त्यानंतर आपल्या इथं पुन्हा विचारलं आहे, तुम्ही दिव्यांग, माजी सैनिक, शहीद, माजी सैनिक, सेवेच्या कालावधीत जखमी किंवा शहीद यांचे वाढ आहात का? असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर पुन्हा आपल्या इथं खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर आपल्या इथं विचारलं आहे, प्रचलित शासन निर्णयानुसार तुम्ही गुणवंत खेळाडू आहात का? तुमच्याकडे जर स्पोर्ट कोटेचं कुठलं सर्टिफिकेट असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर इथं विचारलं आहे आपलं खाली इथं बेंचमार्क अपंगत्व तपशील व्यक्ती. इथं आपल्याला विचारलं आहे, आपण PWBD म्हणजेच किमान 40% दिव्यांग असलेले बेंचमार्क दिव्यांग व्यक्ती आहात का? अपंग असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्हाला इथं पुन्हा खाली यायचं. इथं खाली तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का? तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केलं असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आपण अंशकालीन कर्मचारी आहात का? आपण अंशकालीन कर्मचारी असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आपण अनाथ आहात का? ही माहिती आपल्याला विचारली आहे. अनाथ असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर आपल्याला इतर तपशील इथं खाली द्यायचं आहे. इथं आपल्याला तुमच्या विरुद्ध कधी FIR किंवा फौजदारी खटला नोंदवला आहे का? तुमच्यावर कुठले गुन्हा दाखल असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याचबरोबर तुम्हाला कधी कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अटक ताब्यात घेण्यात आले आहे का? तुम्हाला जर अटक झाली असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही फौजदारी खटल्यात तुमच्यावर कधी खटला चालवला गेला आहे का कोर्टाने? तुम्हाला दोषी ठरवले आहे का किंवा निर्दोष ठरवले आहे का? असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आपल्याला खाली यायचं, सामान्यतः फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कारवाई अंतर्गत शांतता चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही कोणतेही बंधपत्र लिहून द्यावे लागले का? दिले असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आपल्याकडे खाली यायचं. इथं तुम्हाला विचार, तुमच्यावर कधीही शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाकडून कोणत्याही अनुचित वर्तणूक बाबत UMC किंवा कोणत्याही आरोप बाबतीत कारवाई करण्यात आली आहे का? असेल तर यस करा, नसेल तर नो करा. शक्यतो नोच करा. करेल नसेल तर. भारतातील कोणत्या न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी कारवाई चालू आहे? असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याचबरोबर तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी, न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे का? तुमच्या म्हणजे संलग्न जर कुठली चौकशी असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ही संपूर्ण माहिती आपल्याला पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला एक माहिती, आपण प्रकल्पग्रस्त आहे का ही माहिती भरायची, त्यामुळे आपलं तिथे जायचं. पुन्हा इथे आपली ही माहिती भरायची, आपण प्रकल्पग्रस्त आहात का? असेल तर यस करा, नसेल तर नो या बटनावर क्लिक करायचं. ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा इथं खाली यायचं. खाली सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर आपलं क्लिक करायचं. त्यानंतर अशी काही तुमची माहिती डाटा सक्सेसफुली सेव्ड होऊन जाईल. त्यानंतर ओके या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. ओके या बटनावर क्लिक नंतर समोर आपल्याला असा काही इंटरनेट पेज इथं दिसेल. इथं आपल्या कायमचा पत्ता व्यवहार पत्त्यासारखा आहे का? हो या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. पहिले जो काही तुमचा ॲड्रेस असेल तुम्हाला त्या ॲड्रेस इथं दुसरा ॲड्रेस टाकायचा. इथं तुमचं कंट्री सिलेक्ट झालेलं आहे. इथं त्यानंतर तुम्हाला तुमचा इथं राज्य सिलेक्ट करायचा. राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. आपला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्या शहराचा आपल्याला इथे पिनकोड टाकून घ्यायचा आणि इथं तुमचा ॲड्रेस भरायचा. तुमचा हा वरचा पत्ता आणि म्हणजे कायमचा पत्ता जर हाच असेल तर यस या बटनावर क्लिक करायचा. आपल्याला तुमचा कायमचा पत्ता वरील टाकला असेल तो असेल तर यस या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला ॲड्रेस भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपला डाटा सेव्ह सक्सेसफुली होऊन जाईल. आपला ॲड्रेस सक्सेसफुल झाल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला विचारलं तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का? इथं आपल्याला विचारलेलं आहे तर आपल्याला होय या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला विचारलं तुम्ही मराठी विषयासह माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी किंवा सक्षम परीक्षा उत्तीर्ण केली आहे का? इथे सुद्धा आपल्याला होय या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला विचारले शैक्षणिक मंडळाचे नाव, तुम्ही कुठून पासआउट झालेले? महाराष्ट्र स्टेट बोर्ड, एनी इतर इक्वायलेंट बोर्ड, ते आपल्याला ते सिलेक्ट करायचं. आपण महाराष्ट्र बोर्ड असल्यामध्ये महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट करू. इथं आपल्याला शाळा, आपल्या संस्थेचं नाव टाकायचं. आपल्याला आपली इथं पर्सेंटेज टाकायचे. तुम्हाला जरा
टक्केवारी असेल तर टक्केवारी टाकायची, CGP असेल तर CGP आपल्याला इथे टाकून घ्यायचा. इथे सुरुवातीला आपल्याला आपले 10वीचे मार्क फिल करायचे. इथं तुम्हाला तुमच्या 10वीच्या शाळेचं नाव टाकायचं. इथं तुम्हाला पर्सेंटेज होते काय होते ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे 10वीच्या वेळेस. त्यानंतर आपल्याला मिळालेले गुण टाकायचे. इथे जास्तीत जास्त गुण आपल्याला इथे टाकायचे. जास्तीत जास्त गुण म्हणजे तुमचे टोटल एकूण मार्क किती होते ते आपल्याला इथे टाकायचे आणि प्राप्त झालेले गुण आपल्याला इथे टाकायचे. आपली 10वीची माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं आपल्याला आपली खाली 12वीची डिटेल भरायची आहे. त्यानंतर आपल्याला आपलं 12वीला बोर्ड कोणतं आपल्याला ते बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं. तुमची 12वी कुठून झाली ते शाळेच्या संस्थेचं कॉलेजचं नाव तुम्हाला इथे टाकायचं. तुम्हाला CGPA ग्रेड बी होतं जे काय असेल ते पर्सेंटेज जे काय असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला प्राप्त झालेले गुण टाकायचे. तुम्हाला एकूण गुण टाकायचे. नंतर टक्केवारी ऑटोमॅटिक सिलेक्ट होते आणि इथं तुमचं पासिंग इयर तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. इथे तुम्हाला तुमची 12वीची डिटेल भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली तुम्हाला तुमची इथं ही डिप्लोमाची इथं तुम्हाला माहिती भरायची असेल तर ते मॅन्डेटरी नाही. त्यानंतर तुम्हाला तुमचं पदवीचं तपशील द्यायचं. तुमची एनी डिग्री युनिव्हर्सिटी ते आपल्याला टाकायचं. म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीचा नेम टाकायचा. तुम्ही उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष इथं टाकायचं. तुम्हाला इथं पर्सेंटेज ग्रेड CGP जे काय असेल तिथं सिलेक्ट करायचं. तुम्हाला इथं इथे तुम्हाला तुमची पदवीची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं टोटल मार्क टाकायचे आणि तुम्हाला इथं तुमची टक्केवारी टाकायची. त्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं. इथं तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती भरायची. त्यानंतर तुमचं MSCIT असेल तर ते सर्टिफिकेटची माहिती आपल्याला इथे टाकायची. नसेल तर सोडून द्यायची. ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. आपण टाकून घेतलं त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करू. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली होऊन जाईल आपला. त्यानंतर आपल्याला विचारलं आपल्या नजीकच्या काळातील पासपोर्ट फोटो आकारच्या फोटोची स्कॅन केलेली प्रत आपल्याला अपलोड करायची. त्यानंतर आपले स्कॅन केलेले स्वाक्षरी अपलोड आपल्याला इथे करायचे. त्यानंतर आपले स्कॅन केलेले 10वीचे प्रमाणपत्र इथं अपलोड करायचे. त्यानंतर आपल्याला आपले स्कॅन केलेले 12वीचे प्रमाणपत्र, त्यानंतर आपले पदवी प्रमाणपत्र आपल्याला टाकायचं. त्यानंतर तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र असेल तर आपल्याला टाकायचं, नसेल तर सोडून द्यायचं. त्यानंतर आपल्याला तुम्ही आदिवासी प्रमाणपत्र, शाळा सोडलेला दाखला, प्राधिकरण प्रमाणपत्र अपलोड इथं आपल्याला करायचं. त्यानंतर तुमच्याकडे स्कॅन केलेलं MSCIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र तपशील आपल्याला अपलोड करायचं. त्याचबरोबर तुम्ही मराठी विषयासह माध्यमिक, उच्च माध्यमिक पदवी किंवा सक्षम उत्तीर्ण केलेले आहे का हे प्रमाणपत्र इथं आपल्याला अपलोड करायचे. त्याचबरोबर आपण लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इथं आपल्याला अपलोड करायचे. ते मॅन्डेटरी नाही असेल तर टाकायचं, नंतर सोडून दिलं तरी चालतं. त्याचबरोबर आपल्याला इथं तुमच्या नावात बदल झाल्याचे प्रमाणपत्र इथं आपल्याला अपलोड करायचे झालं असेल तर. आणि त्यानंतर आपल्याला आपले पॅन कार्ड इथं अपलोड करायचे. तुम्हाला तुमचे बँकेचे पासबुक अपलोड करायचे. आपलं राजपत्र, विवाहपत्र इथं आपलं अपलोड करायचं. त्यानंतर आपल्या इतर संबंधित कागदपत्र इथं आपलं अपलोड करायचे. त्यानंतर आपली संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला आपलं नाव दिसेल. इथं आपल्याला आणि नोंदणी शुल्क आपल्याला इथं दिसेल. आपल्याला इथं आपल्या सगळ्या स्वयंघोषणापत्राची जी माहिती आहे आपल्याला संपूर्ण इथं एक्सेप्ट करून घ्यायची. डिक्लेरेशन एक्सेप्ट करायचं. आय ॲग्रीवर आपल्याला क्लिक करायचं. आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला काही माहिती जर भरायची असेल तर प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करायचा. सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर समोर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येईल. कॅप्चा आणि सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. तुम्हाला 1,000 रुपये समजा मी ओपनमधून भरल्यामुळे मला 1,000 रुपये पेमेंट करायचे. तुम्ही मागासवर्गीय असेल तुम्हाला 900 रुपयाचे पेमेंट करावं लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला शेवटचं ऑप्शन येतं पेमेंट करून घ्यायची. पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज सक्सेसफुली होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट काढून तुम्हाला भविष्याच्या रेफरन्ससाठी तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचे आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह.